श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण असा एक उपाय बघणार आहोत की आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी रक्कम आपण मिळवू शकता। फक्त आपल्याला मनोभावे ही सेवा करायची आहे। श्रावण महिना तर खूप महत्त्वाचा असतोच, त्यातही श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो। या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जप, स्तोत्र पठण आणि शिवाचे नाम घेतो। श्रावणी सोमवार शिवमूठ वाहण्याचीही आपल्याकडे प्रघात आहे। त्याचबरोबर पांढरे फूल आणि बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो, मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो। बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे। ज्योतिषी शास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही, मात्र बेलपत्र त्यास अपवाद आहे। हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत। मुळात शिवाला, गणेशाला, हरतालिकेला वाहिली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंडओळख व्हावी म्हणून असते। आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री एकत्र विकत घेतो, त्यातल्या पानाची ओळख विचारली तर 80% महिलांना निरुत्तर होतील। आणि सण उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टीची खोलवर माहिती घेतली पाहिजे। सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही। हे त्रिदल म्हणजे मानवी भावनेतील सत्व, रज, तम याचे प्रतीक आहे। हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागत घ्यावी असे शास्त्र सांगते। त्यानुसार बेलाशी संबंधित पुढील आपण उपाय बघणार आहोत। धनवृद्धीसाठी उपाय। यंदा श्रावणी सोमवार शिव मंदिरात गेल्यावर आपल्याला भगवान शिवाला बेल वाहण्याच्या आधी बेलाच्या तिन्ही पानावर प्रत्येक ओम नमः शिवाय लिहायचे आहे। ते पान महादेवाला अर्पण करा। महादेवाला श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा। अगदीच काही पाठ नसेल तर ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा आणि नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीत आणून ठेवा। पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाला आशीर्वाद मिळवा म्हणून प्रार्थना करा। वास्तवात अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढ्याच रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत रक्कम जमा होऊ द्या अशी प्रार्थना करा। ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या। हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतलेला ज्योतिषी शास्त्रात नमूद केलेला आहे। श्रावणानिमित्त हा उपाय करून बघा।